तर जय महाराष्ट्र भावांनो, थोडा व्हिडिओ लेट झाला, माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं थोडंसं लेट झालं. पण आज आपला टॉपिक आहे वनरक्षकचा चौथा टॉपिक. तर तो काय असणार ह्याचे आपल्याला फिक्स आणि फिक्स क्वेश्चन येतो वनरक्षक मध्ये. तर आपण बघूया, आपण ह्याच्यावर थोडी चर्चा आपल्याला काय करावं लागेल. ठीक आहे. तर बघा, आज जो टॉपिक घेणार आहे आपण, ठीक आहे, आपले बऱ्यापैकी आतापर्यंत कोणते कोणते टॉपिक झाले. ठीक आहे, कॅलेंडर झाला, दिशा झाली, ठीक आहे, माझ्या अंदाजे आरसा झाला. ठीक आहे, आतापर्यंत हे टॉपिक झाले. पण जो आजचा टॉपिक असेल अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या, हे बघायचे ते 2 क्वेश्चन कधी कधी येतात. म्हणजे टोटल तुमचा हा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे आणि जेवढा दिसायला सोपा आहे ना हा टॉपिक, मित्रांनो खरं सांगतोय, माझ्याकडून पण आज एवढ्या चुका होणार ना सोडत सोडत मी पण 2-3 वेळा थोडस कन्फ्यूज होणार. ठीक आहे, असा हा टॉपिक आहे. त्याच्यामुळे ह्याला सोडवायच्या काही पद्धत आहेत, मी कोणत्या टेक्निक वापरतो त्याने आपण शिकूया. सगळ्यात पहिलं, अक्षर मालिकेचा समजायच्या आधी आपल्याला काय माहिती पाहिजे हे बघा, की आपल्याला पहिली एबीसीडी माहिती पाहिजे. एबीसीडी मधले लक्षात ठेवा, तुम्ही जर जगदीश सरांचे व्हिडिओ बघितले असतील तर AEI OU हे 5 अक्षर आहेत. ठीक आहे, त्यांना स्वर म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि बाकीची सगळे आहेत ती व्यंजन आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, यांना संख्या म्हटल्या जातात, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तरी मी तुम्हाला समजवतोय कारण काही काही लोकांना माहिती नसतात. लक्षात ठेवा, हे जे शब्द आहेत जसं की हा डॉलर झालं, डॉलर आणि यस मध्ये फरक आहे. लक्षात ठेवा, कधी कधी काय होतं यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात, इथं सुद्धा मार्क जातात. ह्याचं पण थोडंसं लक्ष ऑब्झर्व नीट करायचं. आता ह्यांना तुम्हाला सांगतो, कधी कधी स्पेशल वर्ण शब्द वापरला जातो. मग असं नका समजू की वर्ण म्हणजे हे झाले स्पेशल नंबर्स म्हणतात, स्पेशल सिम्बॉल्स म्हणतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन नाही पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टींची प्रॅक्टिस पाहिजे. हा तुमचा टॉपिक विदाउट प्रॅक्टिस कुणाचा सॉल्व्ह होणार नाही. जर क्वेश्चन हार्ड आला तर त्याला खूप टाइम जाईल. चला आपण डायरेक्ट क्वेश्चन वरच घेणार. की बघा, सगळ्यात पहिले काय लिहिलंय, की लिहिलंय काय बघा, खालील शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. पहिलं वाचायचं. असे किती 7 आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी 4 येते. ह्यांनी काय सांगितलं, असे किती 7 आहेत प्रत्येकाच्या आधी 4 येत नाही. म्हणजे आपल्याला इथं 4 नाही पाहिजे आणि पण लगेच 2 येतो, म्हणजे 2 पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला समजलं की 72 संख्या आली पाहिजे. ठीक आहे, आणि पण 4 पुढं नाही पाहिजे. तर सिंपल मी काय करणार, जेवढे पण आता ह्याच्यात मला समजलंय, लॉजिकली मी काय करेन, जेवढे पण 72 नंबर आहेत मी त्याला पहिले टिक करणार. ओके ओके, माझा 72 इकडे आहे, मी सरळ बघणार, इथं पण माझा 72 आहे. ठीक आहे, माझा इथं पण 72 आहे. ठीक आहे, अजून कुठं आहे का 72, माझा इथं 72 आहे. ठीक आहे, मला 72 किती ठिकाणी भेटले, 4 ठिकाणी भेटले. आता तुम्हाला एक सांगतो, जी पण संख्या दिलेली आहे ती लिहून काढावी लागेल. तुम्हाला एक पेज भेटतं पेपरच्या वेळेस, तुम्ही ते लिहून काढा. ठीक आहे, तर आता त्यांनी काय म्हटले की 72च्या पुढे 4 नाही पाहिजे. आता 72 आहे, त्याच्या पुढे कुठं कुठं 4 नकोय आपल्याला. बघा, 72च्या पुढे इथे 4 आहे, तर हे तुमचं कट होईल जाईल, ह्याला कट करायचं. ठीक आहे, पण इथं बघा 72च्या पुढे 2 आहे, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा हा तुमचा एक बनला जोडी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकतो ह्याच्या पुढे पण 4 नाहीये, ही तुमची दुसरी जोडी बनली. ठीक आहे, ह्याच्या पुढे 4 आहे का, नाही. 7 चालेल, 7 असू, 6 असू, 3 असू, सगळं चालेल, फक्त 4 नकोय. मग ठीक आहे, ही पण माझी तिसरी जोडी बनली. तर ह्याचा तुमचं एक्झॅक्ट आन्सर काय येईल हे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला वाटतच ना प्रश्न सोपा आहे, पण मी सोडवला म्हणून तुम्हाला सोपा वाटला. जेव्हा तुम्ही सोडवणार, जेव्हा तुमचा हा प्रश्न लय वेळात चुकणार, ज्यांची प्रॅक्टिस नाही त्यांनी. ठीक आहे, आपण अजून सेकंड एक क्वेश्चन घेऊ. आता कशी डिफिकल्टी लेवल ह्याची चांगलीच वाढते. पहिलं काय दिलंय, अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या.
ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुमची स्टेप्स काय पाहिजे, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सोडवायच्या आधीच सांगतो, कोणती पण तुमची ही बाजू आहे, आपण कलर बदलू, ही जी बाजू आहे ना तुमची, ही उजवी असणार. ठीक आहे. पेपर म्हणजे तुमचा हा पेपर असला ना, पेपराची समजा इकडची बाजू उजवी घ्यायची, इकडची बाजू डावी घ्यायची, म्हणजे असं तुमचा चेहरा उजवीला उजवी डावीला डावी, ही लक्षात ठेवा. आता इथे यांनी लिहून दिलंय, ह्याचा अर्थ की प्रत्येक वेळेस लिहून देतील असं नाहीये, कधी कधी हा ऑप्शन येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तयार व्हा. आता लिहिले अक्षर मालिकेचा संदर्भ द्या, ह्यालाच अक्षर मालिका म्हणतात. ठीक आहे. यात असे किती बी आहेत, ठीक आहे, यात असे किती बी आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या आधी एक व्यंजन येते आणि लगेचच नंतर एक व्यंजन येते. ठीक आहे. ह्यांनी काय सांगितलंय की आपल्याला काय पाहिजे, व्यंजन. ठीक आहे. ठीक आहे. बी व्यंजन. यांचा म्हणायचा उद्देश काय आहे की AEIOU म्हणजे स्वर नाही पाहिजे, फक्त व्यंजन पाहिजेत. तुम्हाला स्वर आणि व्यंजन समजल्याशिवाय हा टॉपिक सॉल्व्ह होणारच नाही. तर बघा, असे किती आधीच एक व्यंजन आणि नंतर आधीच एक व्यंजन आहे. पण अशा वेळेस तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही लिहून घेणार ना, सगळ्यात पहिलं तुमचं काम काय असणार की जेवढे पण आता बी आहेत, ठीक आहे, त्याला टीका मारायच्या. जसं की माझा बी आहे, मी असा थोडासा रंगवणार असा, जेणेकरून मला कळेल, कारण कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. बी ए, ठीक आहे. मग इथं माझा बी आहे, म्हणजे हे मला समजण्यासाठी की माझा बी आहे कुठं. ठीक आहे. माझा बी आहे. कधी कधी ना डॉट करण्यामध्ये चुकतं. ठीक आहे. लय वेळा होतं चुकतं, त्याच्यामुळे चुकलं नाही पाहिजे. आता बघू शकतो की आपल्याला आता काय करायचे, डायरेक्ट ह्याचे आता आन्सर काढायचे. ठीक आहे. अवघा हा बी घेतला, ए आणि ई काय स्वर आहे, त्याच्यामुळे हा कट होणार. अवघा AIOU हे काय स्वर आहेत, मी तुम्हाला आधीच सांगितले प्रामाणिकपणे. आणि इथं ए पण आलाय, ई पण आलाय. ठीक आहे. तर आता हा बी घेतला मी, हा वाला बी, तर बघू शकतो की हा ए ह्याच्या पुढे आलाय, हा व्यंजन पाहिजे होता, पण इथं काय आलाय, स्वर आलाय, तर हा पण बी आपला कट होईल. ठीक आहे. आता हा बी आहे, परत आपण हा बी वर आलो, डी आणि डी ह्याच्यातला नाहीये, म्हणजे तुमची एक प्रकारे हा एक जोडी बनेल. ठीक आहे. परत इकडे आलो, बघू शकतो इथं बी आहे, इथं डी आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही काय आहेत, डी. ओके. माझी इथं दुसरी जोडी बनेल. ठीक आहे. आता मी परत बघू शकतो, मला इथं पण बघू शकतो माझी इथं तिसरी जोडी बनतीये, कारण हा पण व्यंजन आहे, हा पण व्यंजन आहे. आता चुका कधी कधी काय होतात बघा, इथं कधी कधी काय होतं, इथं बी झाला तर डायरेक्ट इथं जातात, ते चुकायचं नाही. रिपीटेड जरी बी असले तिथं चुकू नका, बेसिक चुका नाही झाल्या पाहिजेत भावांनो. तर बघू शकतो की हा बी माझा चौथा, म्हणजे माझे किती जोड्या झाल्या, 4, आणि माझा ऑप्शन मध्ये 4 टिक झालं पाहिजे. आणि हे असं ग्रीन कलरचं टिक होऊन येत नाही, मी आन्सर कितनं काढलंय म्हणून, हे सगळं न ऑप्शन दाखवता असतं. चला आपण दुसरा पुढचा टॉपिक घेऊ, म्हणजे सोडवू, कारण ह्याच्यामध्ये हे क्वेश्चन जसे दिसतात तसे नाहीयेत, हे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आहेत. तर बघू शकतो आपण की बघा आता काय लिहिलंय, दिलेल्या अक्षरामध्ये किती संख्या आहेत त्याच्या ताबडतोब नंतर एक चिन्ह येते. ओके. मग ह्यांनी काय केलंय की ह्यांचं म्हणणं काय आहे, असे किती आहेत त्यांच्यानंतर एक चिन्ह येते. तर बघा आता तुम्हाला सांगतो चिन्ह म्हणजे काय असतं, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आणि संख्या म्हणजे काय, संख्या तर सांगितलं 0, 1 ते 9 पर्यंतच्या सगळ्या संख्या आहेत. ठीक आहे. तर ह्यांची आपली काय, ह्यांचं म्हणणं काय की तुमची त्याच्यात बघा अशा किती संख्या आहेत, ठीक आहे, संख्या, ठीक आहे, ताबडतोड नंतर म्हणजे त्याच्या पुढे येणार. ठीक आहे. याच्या पुढे येणार चिन्ह. ठीक आहे. चिन्ह म्हणजे काय तुम्हाला सांगतो, चिन्ह म्हणजे बघा हे डॉलर येईन, ठीक आहे, ह्याच्यातलं हे @ येईन, हॅशटॅग येईन, असे खूप सारे. आणि हा लई लाईन मोठी बरं का, लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळं तुम्ही जे लिहिताना ना, मी तुम्हाला एक सांगतो, ह्या प्रश्नाला ना तुम्हाला सॉल्व्ह किती वेळा करायचे, 3 वेळा. फॉरेस्ट गार्डसाठी. ठीक आहे. फॉरेस्ट मध्ये तुमच्याकडे टाइम खूप असतो, त्याच्यामुळे हा प्रश्न 3 वेळा वेगवेगळ्या पेजवर सॉल्व्ह करायचा, आन्सरला मॅच करायचं, मार्क गेले नाही पाहिजे. तर आता बघू शकतो यांनी काय दिलंय की संख्या आणि चिन्ह. तर मी डायरेक्टच सांगतो, हा क्वेश्चन मला डायरेक्ट सोडवायला लागणार. मी काय करणार, पहिलं मी बघणार माझी, बघा हा बी काय आहे, ठीक आहे, बी तर डायरेक्ट हा वर्ण मध्ये येतोय.
मग त्यांनी काय लिहिलं बघा, संख्या आणि चिन्ह, माझं एक जोडी इथं बनतीये. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय करणार बघा, एन सी, माझी संख्यानंतर हा चिन्ह आहे, हा 2. आता बघा हा हे तुम्हाला साईडला लिहून दाखवतो. इथं बघा, इथं 2 आहे आणि हॅशटॅग इथं लिहितो, 2 आहे आणि हॅशटॅग आहे. तर कधी कधी पोरं 2 आणि यस समजतात आणि याला टिकच करत नाही. नीट ह्याला बघायचं की मधून रेष गेली का नाही, तिथं चूक होऊ शकते तुमची. तो झालं. त्याच्यानंतर बघा, इथं एक बघू शकतो, माझा हा पण म्हणतोय हा 8 आहे आणि हा डॉलर पण माझी एक प्रकारे चिन्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मी येणार 5 संख्या. ओके. माझं इथं पण बघू शकतो की तुमची संख्या आणि चिन्ह बनतीये. माझ्या आतापर्यंत 4 जोड्या झालेल्या आहेत. ठीक आहे. मग 9 झालं, आर झालं, एस झालं आणि इथं बघू शकतो माझं संख्या आणि चिन्ह बनायला लागले. तर हे झालं माझी 5वी जोडी. ठीक आहे. आता मी पुढे पण बघणार माझी संख्या आहे का कुठं, नाहीये. आता तुम्हाला सगळ्यात माझा प्रॉब्लेम सांगतो. कधी कधी काय होतं, हा तर झेड आहे. ठीक आहे. हा काय झेड आहे, तर लिहिताना कधी कधी याला 2 लिहिलं जातं आपल्याकडून. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम माझा आहे पर्सनली. तर कधी कधी मी जेव्हा हे सगळं लिहून काढतो, तर झेड कसं लिहितो आपण, असं लिहितो. आणि त्याला काय समजतो, समजा आपण तुम्ही झेड असं लिहिलं, त्याला काय समजतं की तुम्ही ते 2 आहे. तर इथं पण चूक होऊ शकते, लक्षात ठेवा. इथं नाही येणार आणि संख्या आणि चिन्ह आता तुम्हाला कोटच भेटणार नाही. तर टोटल आपल्या 1 2 3 4 आणि ह्याचा आन्सर तुमचं 5 राईट येऊन जाईल. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. तरी जाऊया आपण खालील असे किती 6 आहेत ज्याच्या प्रत्येक ताबडतोड नंतर 2 येतो, ताबडतोड आधी 1 येतो. आता मी काय करणार, पहिली ही जी सिच्युएशन आहे ती समजून घेणार आणि मग सॉल्व्ह करणार. अशा खालील संख्या किती 6 आहेत, म्हणजे यांनी काय विचारलंय की 6 काहीतरी विचारलंय. ठीक आहे. त्याच्या प्रत्येकाच्या ताबडतोड नंतर 2 येतो. ठीक आहे. आणि त्याच्या ताबडतोड आधी 1 येत नाही. ओके, ही माझी कंडिशन. म्हणजे काय लिहिलंय, अशा किती 6 आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या ताबडतोड नंतर 2 येतो पण येत नाही. म्हणजे मी आता सध्या काय करणार तुम्हाला सांगू का, की ह्याच्यातले मी सगळे म्हणजे एक प्रकारे 62 शोधणार. कारण 62 शोधून बघणार पहिले मी, मागच्या वेळेस आणि करणार. आता मी 62 बघणार माझं कुठं कुठे, इथं माझं 62 आहे, इथं माझं 62 आहे, इथं माझं 62 आहे, इथं माझं 62 येते. ठीक आहे. आणि अजून कुठं कुठे येते माझं 62, इथे येते. ठीक आहे. माझं इथं पण 62 येते, इथं पण 62 येते. अजून एकदा चेक करणार माझं 62 आहे का कुठं, तर मला एवढे 62 दिसले. ठीक आहे. आता मी याच्यातून माझा आन्सर शोधायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. त्यांनी काय लिहिलंय की 162 नकोय, म्हणजे एक संख्या नको, तर माझा हा 62 कट झाला. ओके, 862 चालून जाईल, माझी एक जोडी इथं बनली ही वाली. ठीक आहे. तर ह्यांनी काय लिहिले 162 चालणार नाही, म्हणजे एक चालणार नाही म्हणजे हा ऑप्शन पण, हा 62 पण माझा खराब झाला. मग त्याच्यानंतर माझा 862 चालतोय, तर माझा दुसरं पण बरोबर येते. ठीक आहे. आता माझा 162 चालणार नाही, मग हे पण माझा 62 खराब झाला. त्याच्यानंतर 762 चालतोय का, ओके, माझा 762 चालतोय, तर माझं तिसरं पण राईट येईल. पण आता 162 आहे, एक चालणार नाही, मग माझा हा 62 पण खराब होणार. एक प्रकारे तुम्हाला प्रॉपर याला कटिंग करता आली पाहिजे. आणि ह्याचं तुमचं बघू शकतो 1 2 आणि 3 ह्याचा आन्सर येऊन जाईल हे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ठीक आहे. आता या क्वेश्चन जरा चांगलाच मोठा दिसतोय आणि मला पण आता भीती वाटत आहे. अरे यार, यात असे किती स्वर आहेत ज्याच्या लगेचच आधी एक व्यंजन येते आणि लगेचच नंतर व्यंजन येते. ओके, कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आहे, पण आपण सोडवणार त्याला. मग मी काय करणार आता, की पहिली माझी सिच्युएशन काय आहे, स्वर विचारले मला. ठीक आहे. स्वर आपले किती आहेत, ए ई आय ओ यू, म्हणजे आपले टोटल 5 स्वर असतात. हे तुम्हाला पाठ पाहिजे. आणि त्याच्या आधी काय पाहिजे, ह्यांनी बोललंय व्यंजन, आणि त्याच्यानंतर पण व्यंजन. म्हणजे यांनी काय म्हटले एक प्रकारे, की असे स्वर आहेत, ते पहिला पाहिजे, त्याच्या पुढे पण व्यंजन पाहिजे, ह्याच्या आधी पण व्यंजन पाहिजे. म्हणजे एक प्रकारे ह्याचा मिनिंग काय आहे, की इथं स्वर चालणार नाही, इथं पण स्वर चालणार नाही. म्हणजे 5 अक्षर ह्याच्या पुढे पण नाही पाहिजेत, मागं पण नाही पाहिजेत. तर ह्याच्या वेळेस मी थोडस बघा चुका होतात. मी असा क्वेश्चन आला तर काय करणार, सगळ्यात पहिलं माझं काम काय राहणार, की स्वर पहिला शोधून काढणार. तर मी बघा ए स्वर आहे. ठीक आहे. ह्याला बघायला लागेल प्रॉपर, ई स्वर आहे. ठीक आहे. ए ई आय ओ यू.
ओके, ओ स्वर आहे माझा. परत अजून कुठं स्वर आहे का? ई स्वर आहे, यू स्वर आहे, ठीक आहे, ई स्वर आहे माझा, ठीक आहे. त्याच्यानंतर यू स्वर आहे माझा, ओ येतोय माझा. आता लक्षात ठेवा, हा पण स्वर आहे आय. कधी कधी काय होतं, लोकांना समजत नाही आय आणि यल हे कॅपिटल लेटर आहे, यल असता तर तो असा आला असता. कधी कधी ही पोरं ह्याला आय समजतात, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा की आपला आय आणि यल मधला पण फरक समजला पाहिजे. बघा अजून कुठं माझा राहिलाय का चुकून? ओके, बघा माझा इथं राहिला होता ई. अशा चुका होतात आणि इथंच तुमचे मार्क जातात. आता बघू मी परत एकदा बघणार माझा कुठं राहिलाय का? डी एफ डी नाही येत, हे सगळे व्यंजन्स आहेत. डी नाही येत, नाही येत, ठीक आहे. एम पी नाही येत, नाही एन एस टी, ठीक आहे. ओके, मी दोनदा चेक केला. आता मी काय करणार, माझी कंडिशन काय की त्याच्या पुढं पण स्वर नाही पाहिजे आणि मागे पण स्वर नाही पाहिजे. मी एवढंच बघणार, म्हणजे व्यंजनचं सोडूनच देणार. मी आता काय बघणार, दोघांच्या पुढं काय काय असेल आपलं हे पाहिजे. तर मी आता काय करणार, हा येतं डायरेक्ट कटच होऊन जाईल, तर ह्याच्या पुढे काहीच नाहीये, ठीक आहे. आता एच आणि एफ ए यू आय यू मध्ये येतात ते का? नाही येते. तर माझी इथं एक जोडी बनली, ठीक आहे. आता ई, हा ई घेतला मी, ह्याच्या पुढे ओ येतोय, तर हा ऑप्शन माझा कट झाला, कारण हा काय स्वर आहे, ठीक आहे. आता ओ ची पण बघणार मी, ओच्या पण ई म्हणजे काय येतो, हा स्वर येतोय, तर हा हे दोन्ही पण माझे कट होणार, कारण ई पण स्वर आहे, ओ पण स्वर आहे, त्याच्यामुळे दोन्ही ऑप्शन माझे गेलेले आहेत, ठीक आहे. आता मी ई बघणार, ईच्या पुढे काय आहे, हा स्वर आहे, यू हा माझा स्वर आहे, इथं काय पाहिजे होतं, व्यंजन पाहिजे आणि इथं पण व्यंजन पाहिजे, तर हा माझा ई पण कट होईल. आता यू ला घेतला, हा तर व्यंजन आहे, पण ई पण येतोय, हा पण माझा कट होऊन जाईल. मग आता मी परत ई वर येणार. आता ई ला बघतोय की एस आणि डी, म्हणजे हे माझे दोन्ही पण व्यंजन आहेत, त्याच्यामुळं दुसरा हा माझा येणार. हा काय आहे, स्वर आहे, हा व्यंजन आहे, हा व्यंजन आहे. स्वर आणि व्यंजनचा फरक तुम्हाला समजला पाहिजे. आता यू वर येणार, झेड आणि एम काय आहेत, हे दोन्ही पण व्यंजन आहेत, त्याच्यामुळे माझा हा तिसरा ऑप्शन बनतोय. ओ ला येणार, ओचं काय होतंय, हा पण माझा चौथा ऑप्शन होईल, कारण पी आणि एन हे माझे व्यंजन आहेत. आता मी लास्ट वर जाणार आय कडं, जी आणि एम माझे व्यंजन आहेत. आता मी असं झाल्यानंतर माझा आन्सर माझं 5 हे राईट येईल. तर बऱ्यापैकी तुम्हाला छोटे छोटे डाऊट समजले असतील, कारण आतापर्यंत ज्यांना समजलं त्यांना सगळं समजलं. हा टॉपिक काहीच अवघड नाहीये. ओके, ह्यांनी काय लिहिलंय हे बघा, सोपा आहे प्रश्न, काय अवघड नाहीये. असे किती यल आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या आधीच एक व्यंजन येते आणि नंतर एक व्यंजन येते, ठीक आहे. असे किती यल आहेत? मागच्या वेळेस काय विचारलं होतं, स्वर. हे तर किती सोपं आहे, यल पाहिजे आणि व्यंजन पाहिजे आणि व्यंजन पाहिजे, म्हणजे पुढं मागं व्यंजन व्यंजन पाहिजे. हा यल व्यंजन व्यंजन, ठीक आहे. आम्ही लगेच सॉल्व्ह करू, आम्ही 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 शिकलोय म्हणावं सगळं, ठीक आहे. मी यल बघणार माझी किती आहेत, हा यल माझा इकडे, ठीक आहे, 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 यल माझा इकडे. किती यल आहेत माझे टोटल? किती पण असतील, आम्हाला काय घेणं नाही. त्यांनी काय म्हटले, व्यंजन प्लस व्यंजन, ठीक आहे. टी आणि एम काय आहेत, टी आणि एम काय आहेत सांगा तुम्हीच, व्यंजन आहेत. ए यू आय यू मध्ये येत नाही, जसं ए ई आय ओ यू हे स्वर आहेत, स्वर आला की ऑप्शन कट होईल, पण हे दोन्ही पण माझे व्यंजन आहेत, हा माझा एक झाला, ठीक आहे. यफ यू कोण आहे, यू इथे येतोय, हा व्यंजन आहे, हा यल कट झाला, हा परत यल आलो, परत यू आलाय, हा पण यल माझा कट झाला, ठीक आहे. यल हा बघा, हा माझा ऑप्शन बनतोय, आर आणि टू दोन्ही व्यंजन आहेत, ठीक आहे. यल मध्ये आलो, हा काय आय, मी आवाज सांगितलं होता, आय आणि यल मधला फरक समजून घ्या. हा पण माझा ऑप्शन कट होतोय. किती येतात आन्सर यायचे? 2. किती वेळ लागला रे सोडवायला? एकदा प्रॅक्टिस केली तर लय पटापट सॉल्व्ह होतात, ठीक आहे. ह्याच्या पुढचा क्वेश्चन घेऊ आता आपण. खालील अक्षरमालेचे संदर्भ आणि प्रश्नाची उत्तर द्या, ठीक आहे. असे किती स्वर आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या आधी एक व्यंजन येते आणि लगेचच नंतर एक चिन्ह येते? ओके, असे किती स्वर आहेत? ओके, आम्ही पहिल्यांदा लिहून घेतो. इथं कसं आहे, पहिलं स्वर आहे, ठीक आहे, त्याच्या प्रत्येकाच्या लगेच आधी एक व्यंजन. ओके, ह्याच्या आधी व्यंजन येणार, ठीक आहे, आणि लगेचच नंतर एक चिन्ह येणार, चिन्ह, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं काय, आपल्याकडे स्वर सगळ्यात कमी असतात, त्याच्यामुळे मी पहिले स्वर शोधून काढणार. मी स्वर बघणार माझे कुठं कुठे आहेत ह्याच्यामध्ये, तर बघणार माझा स्वर एक यू दिसतोय मला, ठीक आहे, बाकी कुठं स्वर नाहीये अजून. ई एक स्वर दिसतोय, ए एक स्वर दिसतोय माझा, हा यस आहे, यस आणि डॉलर मधला फरक समजून जावा. आणि बाकीचे के जी पी एस एफ नाहीये, हा पण नाहीये, हा ओ एक स्वर राहिला माझा,
ओके, मला टोटल एवढेच दिसतात ते. त्यांनी काय विचारले, आधी व्यंजन, व्यंजन म्हणजे काय, ए ई वाय सोडून नंतर चिन्ह. आणि बघा हा व्यंजनपणे आणि हा चिन्हपणे हा माझा एक ऑप्शन इथं बराबर यायला लागलेला आहे, म्हणजे हे मॅच झालंय माझं. ठीक आहे, आता बघू शकतो आपण, हा डी एक आहे व्यंजन आणि हा पण एक काय चिन्ह आहे. ठीक आहे, तर हे माझं सेकंड झालं. ओके, हॅशटॅग झालं, झालं, हे सगळे चिन्ह आहेत, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर हा बघितलं, ह्याच्या आधी काय येतंय, चिन्ह येतोय. अवघा डॉलर ए आणि डब्ल्यू हे मॅचच करत नाही. अगोदर चिन्ह नाही विचारलं, अगोदर व्यंजन विचारलंय. मला हा ए कट होणार. आता ओ आहे, ओच्या आधी काय चिन्ह आहे. हा इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो, ते तुम्हाला सांगायचं होतं. बरं झालं घावलं मला ते. बघा आता दिसतंय काय, यस वाटतंय लोकांना, ओ वाटतंय आणि ऍट द रेट वाटतोय. आता व्यंजनला व्यंजन पण आहे, स्वर पण आहे आणि चिन्ह पण आहे ना. पण नीट बघा, हा डॉलर आहे. डॉलर तो चिन्हात जातो आणि इथं मार्क जातात पोरांचे. ऍक्च्युअल मध्ये माझ्या मित्राचा गेला होता आणि हे नीट दिसत नाही. यस मधला फरक समजून घ्या आणि हा इझी टॉपिक आहे. मग त्याच्यानंतर मी बघा आता करून गेलं. ठीक आहे, मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, ह्यांनी काय लिहिलंय, विशेष सर्व विशेष वर्ण काढून टाकल्यास एक्सच्या उजवीकडे 10व्या स्थानी काय येईल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं माझी उजवी बाजू ही असणार आणि डावी. ठीक आहे, ही डावी आहे, ही माझी उजवी बाजू आहे. ठीक आहे, हे दोन्ही लिहिले. आता ह्यांनी काय लिहिलंय, विशेष वर्ण. मी अगोदर सांगितलं होतं विशेष वर्ण म्हणजे काय असतात. ठीक आहे, तर विशेष वर्ण मधलं बघा, माझं हे कट होईल, हे पण कट होईल, हे पण कट होईल माझं. ठीक आहे, आणि विशेष वर्णातलं डॉलर पण माझा कट होईल. ठीक आहे, आणि हा पण कट होईल माझा. ठीक आहे, म्हणजे मी काय करणार, सरळ वापस लिहून घेणार 3XBF4JK28R. मी आहे असे लिहून काढले. तर काय लिहिलंय, विशेष वर्ण काढून टाकलास एक्सच्या उजवीकडील 10वी स्थान. आता माझी एक्सची ही आहे आणि एक्सच्या काय म्हटलं त्यांनी, 10व्या स्थानाला काय असेल, म्हणजे माझा एक्स इथं आला आणि त्याच्या 10व्या स्थानाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा. अरे काहीतरी गडबड झाली ना. काय गडबड झाली, एक्सच्या उजवीकडे 10वी स्थानी काय येईल. आता इथं काय चूक झाली आता तुम्हाला कळलं पाहिजे. बघू शकतो आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, आता बघू शकतो आपण काहीतरी मी चुकलं. मी काय चुकताना काय केलं माहितीये का, 9 हा घेतलाच नव्हता इथं. ठीक आहे, म्हणजे मी एक प्रकारे चुकताना मी चुकीचं लिहिलं. त्याच्यामुळे माझं कसं आन्सर चुकलं तुम्ही पाहिलं ना, बघितलं. मी गडबड केली, मी 9 हा लिहिलाच नाही गडबडीत आणि गडबडीत माझं उत्तर चुकलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय की ह्याचं सॉल्व्ह करताना गडबड करायची नाही. परत मी करणार काय, हे कट केले बघा, हे कट केले, हे कट केले. ठीक आहे, हे कट केले. ठीक आहे, हे कट केले. ठीक आहे, ही माझी कोणती बाजू आहे, उजवी आहे, उजवी. ठीक आहे, ही कोणती आहे, डावी. ठीक आहे, माझी एक्स बाजू इथे आहे. ठीक आहे, हा माझा कुठला आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा, 10वा. 10व्या स्थानी काय येतोय, यस येतोय. आलं का आन्सर राईट. मी फक्त 9 लिहिला नाही म्हणून माझे किती मार्क गेले, 2 मार्क गेले. आणि 2 मार्क मला वेटिंगला लावू शकतं. त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी मिस्टेक्स करू नका. ह्याला सॉल्व्ह करताना किती वेळा करायचं, 3 वेळा. टाइम राहिला तर, नाहीतर तुम्ही म्हणता 3 वेळा सॉल्व्ह करायला लावलंय म्हणजे 3 वेळा म्हणजे पहिल्यांदा सॉल्व्ह करा, आन्सर टिक करा आणि जेव्हा शेवटी टाइम भेटेल तेव्हा हे 2 वेळा सॉल्व्ह करायचे. नाहीतर म्हणे ना रविराज देसाईने सांगितलं म्हणून 3 वेळा सॉल्व्ह केल्याने टाइम पुरला नाही, माझं नाव खराब करतात. ठीक आहे, हा एक टॉपिक घेऊ. सेम यार, काहीच नाही. असे किती स्वर आहेत त्याच्या प्रत्येकाचे लगेच अधिक स्वर येतो लगेच. त्यांनी काय लिहिलंय, असे किती स्वर आहेत, म्हणजे स्वर म्हणजे काय, ए ई आय ओ यू. ठीक आहे, अधिक, आधी पण स्वरच मागितलाय. त्यांनी काय म्हटलंय, ए ई आय ओ यू. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हटलंय, व्यंजन बोलले. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं असेल बऱ्यापैकी. तर अशा वेळेस मी काय करणार की थोडंसं डोकं लावणार. तुम्ही एक मी म्हणणार की यार लागोपाठ 2 स्वर माहिती आहेत, तर मी अशा जोड्या काढतो ज्यात लागोपाठ 2 जोड्या आहेत, म्हणजे ए यू आय यू आहे. तर मी बघणार बघा, लागोपाठचे स्वर बघणार, इथं माझी जोडी बनते लागोपाठ. ठीक आहे, सिंगल वाली तर मला काही कामाची नाही. हाय स्वर
तुम्ही ह्याला पण टिक करू शकता, पण तुमचा टाइम वाचवण्यासाठी तुम्ही डोकं लावलं तर बघा हा दोन्ही स्वर आहेत. ठीक आहे. अजून माझ्या लागोपाठ जोड्या आहेत का कुठं? नाहीयेत. माझ्या दोनच जोड्या बनल्या. ठीक आहे. त्यांनी काय विचारले त्याच्यानंतर व्यंजन. माझा हा क्यू पण व्यंजन आहे, व्ही पण व्यंजन आहे. ठीक आहे. तर माझे बघा बघू शकता तुम्ही प्रॉपर ह्याची एक जोडी बनली माझी आणि ह्याची एक जोडी बनली. तर माझं ह्याचा आन्सर काय येणार? राईट आन्सर येणार 2. खूप सोपं आहे, काय अवघड नाहीये. तर आपण नेक्स्ट टॉपिक बघूया अजून थोडे हार्ड टॉपिक. ते बघा ताबडतोड आधी एक व्यंजन येते संख्या येते. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा यार, कारण काय एवढा अवघड नाहीये. तरी पण मी तुम्हाला छोट्या पद्धतीने शिकवतो की काय शोधायचं आपल्याला आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं काय करायचं, अशा किती संख्या आहेत ज्याच्या ताबडतोड आधी अशा किती संख्या आहेत त्याच्या ताबडतोड आधी किंवा ताबडतोड नंतर, म्हणजे संख्या. ठीक आहे. संख्या अशा किती संख्या आहेत त्याच्यात ताबडतोड आधी किंवा, ठीक आहे, ताबडतोड आधी किंवा ताबडतोड नंतर एक व्यंजन येते. ठीक आहे. संख्या, ठीक आहे, संख्या नाही, हे नाही ना. किती संख्या त्याच्या ताबडतोड आधी किंवा ताबडतोड नंतर व्यंजन येते. संख्या प्लस व्यंजन प्लस व्यंजन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये एक थोडंसं कॉम्प्लिकेशन तुम्हाला सांगतो. ह्यांनी काय विचारलंय, अशा किती संख्या आहेत, ठीक आहे, त्याच्या आधी किंवा नंतर, ठीक आहे, एक व्यंजन येते. तर बघू शकतो आपण ही संख्या आहे झाली, ही पण झाली, ठीक आहे, ही पण झाली, ठीक आहे. अजून कुठे संख्या आपली, ही एक संख्या आहे, ही एक झाली, ठीक आहे. अजून कुठे संख्या आपली, बघा ही एक झाली, ठीक आहे. अजून कुठे आपली, हा झाली, हा डॉलर आहे लक्षात ठेवा. तर टोटल आपल्या बघू शकता आपण आतापर्यंत किती झालेत, 5 झालेत. अजून एक जोडी राहते कुठेतरी. आता ती कुठे राहते ती तुम्हाला शोधायची आणि मला याचं कमेंट करायचे. मी एक जोडी यातनं मिस केली आणि कोणती मिस केली ती तुम्ही सांगणार आहे आणि ज्याचं प्रॉपर ऑब्झर्वेशन असेल तो याचा आन्सर बराबर देईल. आता तुम्हाला सांगतो ह्यांनी काय विचारलंय, हा किंवा हा शब्द आहे ना, किंवा शब्द ह्याचा अर्थ काय येतो की ती संख्या पुढे जरी असली तरी चालेल आणि मागे जरी असली चालेल, म्हणजे दोनच जोड्या बनणार. असं नाहीये की तुम्हाला इथं व्यंजन संख्या व्यंजन असं नव्हतं विचारलं, किंवा विचारलंय. किंवाचा अर्थ येतो की एक तर ती पहिल्यांदा असली तरी चालेल आणि नंतर असली तरी चालेल. हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट करणार की एक जोडी का बनली नाही, ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं पाहिजे. चला आता आपण दुसरा एक अजून क्वेश्चन घेऊ. जर दिलेल्या मालिकेतून सर्व अंक वगळता, ठीक आहे, टोकापासून 11व्या स्थानी काय येईल. ह्यांनी काय लिहिलंय, भारी क्वेश्चन आहे हा, विचारला जातो. सर्व अंक वगळले, म्हणजे एक प्रकारे मला सर्व अंक कट करायचे, म्हणजे हा 7 नाही येणार. ठीक आहे, आपण ह्याला व्हाईट पेनच घेऊ जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. हा क्वेश्चन नाही येणार. ठीक आहे, हे कट होईल माझं, ठीक आहे, हे कट होईल माझं, हे सगळे अंक कट करायचे. ठीक आहे. आणि डाव्या टोकापासून, ठीक आहे, म्हणजे ही माझी उजवी, ही माझी डावी. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. काहीच नाही केलं, अक्षर कट केले आणि मोजत गेलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि याचं उत्तर येईल हॅशटॅग. काय अवघड नाहीये आणि ह्याच्यात मला नाही वाटत की जास्त एक्सप्लेनेशन करायला मी माझाच टाइम वेस्ट करेन. तुम्ही एवढे हुशार आहेत की याला समजून घ्यायचा. आता तुम्हाला एक सांगतो, यांनी काय लिहिलंय, वरील वाड्यात किती चिन्ह आहेत ज्याच्या प्रत्येकाच्या नंतर एक संख्या येते. म्हणजे यांनी काय विचारले, असं किती चिन्ह आहे त्याच्या नंतर, ठीक आहे, नंतर काय येते, संख्या येते. ठीक आहे. मग आता मी बघणार माझं चिन्ह आणि संख्या कुठं होती. ठीक आहे, चिन्ह आणि संख्या 3 प्लस, पण संख्या प्लस चिन्ह नाही येणार माझं, हॅशटॅग नाही येणार. पर्सेंटेज आणि 8, ओके, माझं चिन्ह पण आहे आणि पर्सेंटेज पण आहे. माझी इथे एक जोडी बनली. ठीक आहे, मी अजून बघणार कुठं आहे का, @ नाहीये, 6 आहे नाहीये, चिन्ह नंतर संख्या, इथं पहिलं चिन्ह आणि आधी संख्या आहे. ठीक आहे, मी हे पण बघणार, मग F आहे, हे म्हणजे माझा याचा आन्सर एकच येणार, म्हणजे माझं एकच जोडी अशी मला इथं सापडली.
ठीक आहे, आता आपण नेक्स्ट अजून क्वेश्चन्स घेऊ जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे, हा थोडा क्वेश्चन तुम्हाला ब्लर दिसेल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तो तुम्हाला बिलकुल म्हणजे काय म्हणतात ना ते समजायचा नाही. ठीक आहे, तरी पण बघू शकतो आपण या क्वेश्चन मध्ये काय सॉल्व्ह करू शकतो का, कारण हा क्वेश्चन पूर्णपणे मला सुद्धा ब्लर दिसायला लागलाय. ह्याच्या ऍक्च्युअली मला दिसेना, पण ह्याच्यामध्ये काय आहे की अशा किती शृंखलेत संख्या चिन्हांची जागा न बदलता. ठीक आहे, म्हणजे आपण थोडक्यात ह्याचं एक्सप्लेनेशन घेऊ. काय लिहिलंय, जर खालील संख्या चिन्हाच्या शृंखलेत संख्या आणि चिन्हांची जागा न बदलता सरळ उतरत्या क्रमाने लिहिले आणि नंतर ताबडतोब. ह्यांनी काय लिहिलंय माहितीये का, एक प्रकारे संख्या आणि चिन्ह म्हणजे जेवढ्या पण संख्या आणि चिन्ह आहेत ना त्या हा याच्या जागेवर ठेवायचे, आणि ज्या संख्या आहेत म्हणजे 7 5 3 4 4, ठीक आहे, 6 5 7 8 9 2 4 2 2 2 5 4, ठीक आहे, या संख्या लिहून घ्यायच्या सगळ्या. 7 नाही का, 5 3 4 4 सगळ्या लिहून घ्यायच्या. लिहून घेतल्यानंतर ठीक आहे उतरत्या क्रमाने लिहिले. ठीक आहे, म्हणजे ह्या उतरत्या क्रमाने लिहायच्या, म्हणजे या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्या आणि ह्याच्यामध्ये मांडायच्या आणि त्याच्यानंतर एक सम संख्या येईल. म्हणजे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. एक तुम्हाला हा होमवर्क देऊ शकत नाही कारण हा क्वेश्चन ऍक्च्युअली ब्लर झालेला आहे, त्याच्यामुळे हा एक्झॅक्ट निघणार नाही. ह्याच्या टाईपचाच आपण एखादा क्वेश्चन घेऊ जेणेकरून तुमचा हा डाऊट क्लिअर होईल. हा आलाय का क्वेश्चन, ह्याच्यात काहीच नाही अवघड आहे, आमची पोरं तर अशीच सोडवते. बघू, उजव्या टोकापासून 12वे अक्षर काय असेल. ही माझी उजवी, ही माझी डावी. काय उजव्या टोकापासून 12वे काय असेल. ठीक आहे, तर मी बघेन उजव्या टोकापासून 12वे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे उत्तर येईल माझं. ठीक आहे, अजून कुठला एखादा क्वेश्चन यावं चांगला अवघड. अशा सोपे क्वेश्चन मजा येते सोडवायची. ओके, परत हाच क्वेश्चन सेम आहे काय, हा सेम क्वेश्चन आहे, तरी ह्याचं उत्तर कमेंट करा तुम्ही. ओके, जर खालील शृंखलेत चिन्ह न बदल सर्व उतरत्या क्रमाने लिहिल्या तर त्यात अशा किती विषम संख्या असतील ज्याच्यात ताबडतोड आधी आणि नंतर चिन्हे असतील. ठीक आहे, तर यांनी काय लिहिलंय बघा, जर खालील शृंखलेतील चिन्ह एक मिनिट, यांनी काय लिहिलंय, जर खालील शृंखलेतील चिन्हाची बदल न करता सर्व संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर अशा किती विषम संख्या असतील ज्याच्या ताबडतोड आधी आणि नंतर चिन्हे असतील. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह केले. आणि चुका होतात कशा, वेट, याचे ऑप्शन मे बी आधी ज्याच्या ताबड याचे ऑप्शन रॉंग आहेत सगळे. नाही नाही बरोबर आहेत. ठीक आहे, तर यांनी काय लिहिलं, जर खाली शृंखलेत चिन्हाची जागा न बदलता सर्व संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर अशा किती विषम संख्या आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचं तुम्हाला सांगतो, एक छोट्या पद्धतीने सांगतो आता की 4 1 7 1 4 2 7 9 3 3 5 8 2 7 लिहिले. ठीक आहे, आता मी माझ्या कन्फर्मेशन साठी मी काय करणार की हे सगळे कट करून बघणार. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे माझा 4 नाही पाहिजे. ठीक आहे, 1 गेला, 7ला 7 मी कट केलाय. ठीक आहे, 1 कट केला. ठीक आहे, 4 कट केलाय, 2 मी लिहिलाय, 7 लिहिलाय, 9 लिहिलाय. ठीक आहे, 3 लिहिलाय, 3 लिहिलाय, 5 लिहिलाय. ठीक आहे, 8 लिहिले, 2 लिहिले, 7 लिहिले. म्हणजे या संख्यांची म्हणजे आता या संख्या लिहून काढायच्या खाली सगळ्यात पहिलं. ठीक आहे, त्यांनी काय विचारलंय, न बदलता सर्व संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या. आता या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्यात. आता आता उतरत्या क्रमाने कशा लिहिणार, मी बघणार सगळ्यात पहिली जी छोटी संख्या आहे, उतरता क्रम म्हणजे छोटी संख्या आहे ती पहिली, तर माझा 1 1 2 वेळा लिहिलं. अजून आहे का, 1 नाहीये. माझे 2 किती वेळा आहेत, हा इथे एकदा 2 आहे, इथे एकदा 2 आहे, तर मी दोन्ही 2 वेळा लिहिले. ठीक आहे, मी लिहिले. आता माझा 3 किती वेळा आहे, 2 वेळा आहे, तर 3 पण मी 2 वेळा लिहिला. ठीक आहे, माझा 4 किती वेळा आहे, तो पण माझा 2 वेळा आहे, मी 4 पण लिहून घेतले. ठीक आहे, आता त्यांनी काय विचारलंय की
5, ठीक आहे, माझा 5 एकदा आहे, लिहिला मी. माझा 7 किती वेळा, 6 आहे का 6? नाहीये माझा 6, ठीक आहे. त्याच्यानंतर 7 किती वेळा आहे माझा? 2 वेळा आहे. तर 7 मी सॉरी 3 वेळा 7 आहे माझा, तर मी 7 पण लिहून घेतले. आणि त्याच्यानंतर माझा 8 आहे का? नाहीये. आणि 9 राहिलेला 9, ठीक आहे 9. म्हणजे मी काय केलं, ह्या सगळ्या संख्या होत्या ना त्या खाली लिहिल्या काढून, त्याच्या परत सगळ्यांचा उतरता क्रम केला. म्हणजे हा काय माझा उतरता, ठीक आहे, उतरता क्रम केला. त्याच्यानंतर त्यांनी अजून काही प्रश्न विचारलाय का? बघा तुम्हाला एक सांगतो की ह्या क्वेश्चन थोडे डिफिकल्टी असतात आणि जोपर्यंत मी स्वतः सॉल्व्ह करणार तोपर्यंत समजणार नाही. मी काय केलं, हे जी चिन्ह होती ती कट केली, कारण माझ्या समजण्यासाठी तुम्हाला हे सगळं लिहून काढावं लागेल एकदा. त्याचे संख्या साईडला करायच्या, त्याच्यानंतर त्याचा उतरता क्रम लिहिला आणि हा उतरता क्रम आहे ना, हा उतरता क्रम आपल्याला ह्याच्यामध्ये मांडायचे. जसं की हा इथे एक आला, इथे एक आला, ठीक आहे, 2 ला 2, ठीक आहे, 3 3, ठीक आहे, बसले माझे. डबल 4, ठीक आहे, डबल 4, 5, ठीक आहे, 7 7 7, ठीक आहे, आणि 777 झाला आणि 9 झाला, ठीक आहे. आता माझा हा क्वेश्चन का चुकला तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. आता मी संख्या लिहिल्या होते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथं पण बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे मी चूक कुठे गेली, ह्यातली एक संख्या लिहिताना मी कमी लिहिली. आता ती आपल्याला शोधायला लागेल. आता 1 माझा किती वेळा होता? 1 लिहिलाय, ठीक आहे. 2 माझा 2 वेळा आहे, ठीक आहे. 1 10 आहे, 2 10 आहे, ठीक आहे. 3 माझा किती वेळा आहे ह्याच्यामध्ये? 1 10 आहे, 2 10 आहे, ठीक आहे, लिहिला होता बरोबर. 4 दा किती वेळा? 2 वेळा होता, 4 दा पण लिहिला होता. 5 माझा किती वेळा होता? 5 एकदा होता, तो पण लिहिला. 7 माझा किती वेळा होता? 1 2 3 वेळा होता. आणि 9 माझा होता. तर माझा 1 ऍक्च्युली मला सापडेना. तर हा डिफिकल्टी लेवल आलेली आहे आणि हा क्वेश्चन मी स्किप करतोय, कारण माझ्याकडून चूक झालेली आहे याच्यामध्ये. तर आता मी खूप थकलो या क्वेश्चनवर आणि मी हा नेक्स्ट क्वेश्चन घेणार. ओके, ठीक आहे. आता हा क्वेश्चन सेम आहे, सेम तसाच क्वेश्चन. आता मी तो क्वेश्चन का स्किप केला, कारण ती संख्या आता मला सापडत नाहीये, ठीक आहे. आणि फॅक्ट की मी पण एक माणूस आहे आणि त्यात माझी चूक झाली. आणि जी पण मी एक चूक केली ना त्याच्यात, ती तुम्ही मला कमेंट करायची, ठीक आहे. जर तुम्ही ती मला कमेंट करा माझ्याकडनं काय चूक झाली, म्हणजे मला समजेल की तुमचं लक्ष किती वेळा होतं माझ्याकडं. तर आता हा क्वेश्चन आपल्याला प्रॉपर सॉल्व्ह करायचे, कारण आताचे मी जे 2 क्वेश्चन स्किप्स केले सेम अशाच पद्धतीने होते. आता बघा काय लिहिलंय, जर खालील सर्व विषम संख्या लिहिल्यानंतर मालिकेत सर्व चढत्या उतरक्रमाने लिहिल्या तर डावीकडून 7व्या संख्येच्या उजवीकडे चौथी कोणती असेल? यांनी काय लिहिलंय, जर खालील शृंखलेतील सर्व विषम संख्या, म्हणजे काय, आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचे, सर्व विषम संख्या काढायचे, ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, सर्व विषम संख्या काढायचे आणि सर्व सम संख्या लिहिल्या आणि जेवढ्या पण सर्व विषम आहेत, ठीक आहे, त्या काय करायचे, चढत्या क्रमाने लिहायचे, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे जेवढ्या पण, ठीक आहे, ह्यातल्या जेवढ्या पण, ठीक आहे, सम आणि विषम संख्या त्यांचं आपल्याला हे करायचे, डिस्ट्रीब्युशन करायचे. म्हणजे आता आपल्याला काय करणार आहे, जेवढ्या पण सर्व विषम संख्या आहेत, ठीक आहे, सर्व विषम संख्या लिहिल्यानंतर मालिकेतील सर्व विषम संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर उजवीकडून 7व्या संख्येच्या उजवीकडे चौथी संख्या काय असेल, ठीक आहे. तुम्ही ह्याला प्रॉपर वाचला असेल. ह्यांनी काय लिहिलंय की सर्व विषम संख्या पहिल्या लिहायच्या, म्हणजे जेवढ्या पण ह्यातल्या विषम संख्या त्या सगळ्यात पहिल्या लिहायच्या आणि त्याच्यानंतर सम संख्या चढत्या क्रमाने लिहायचे, ठीक आहे. आता विषम संख्या आणि सम संख्यातला फरक समजला पाहिजे. तर बघा, एक ही विषम संख्या आहे, ठीक आहे, ही विषम आहे. 6 ही सम आहे, ही विषम आहे, ती लिहिली. 3 ही विषम आहे, ती पण लिहिली. 1 ही विषम आहे, विषम आहे, ठीक आहे, ती पण मी 1 1 लिहिली, ठीक आहे. त्यांनी सगळ्यात पहिलं काय सांगितलं की विषम संख्या आणि सम संख्या लिहून घ्यायच्या. तर या दोन्ही पण विषम आहेत, त्या मी लिहिल्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकतो 6 माझी काय सम आहे, ठीक आहे, ही सम आहे, ही पण सम आहे माझी. मग 1 ही काय विषम आहे, ती लिहिली मी, ही सम आहे माझी. ही विषम आहे, ती लिहिली माझी, ही सम आहे, ठीक आहे. ह्या पण विषम आहेत माझ्या, त्या पण मी लिहिल्या पहिल्या, ठीक आहे. ही सम आहे, ही सम आहे, ही सम आहे. ही माझी विषम आहे, ही पण माझी विषम आहे.
2 काय आहे, ही समसंख्या आहे. 3 काय आहे, विषम संख्या आहे. आता बघू शकतो मी ज्या विषम संख्येच्या टोप्या काढल्यात आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे 14च्या 14 विषम संख्या लिहिल्यात. आता त्यांनी काय बोललंय, आता ह्या संख्या तर मी लिहिल्या, पण ह्यांनी काय सांगितले की ज्या समसंख्या त्या चढत्या क्रमाने लिहायच्यात. मग मला काय करायला लागेल, जे समसंख्या आहे, ठीक आहे, ज्या पण माझ्या समसंख्या आहेत त्या मला साईडला करायला लागणार. ऑफकोर्स ज्या पण माझ्या समसंख्या आलेल्या आहेत त्या मला साईडला करायला लागतील. तर त्यात समसंख्या काय होती, 6 होती. ठीक आहे, ही माझी समसंख्या. परत 6 होती, ही लिहिली, ही लिहिली. ठीक आहे. परत 2 पण माझी समसंख्या आहे, ती लिहिली. ठीक आहे. 4 पण माझी समसंख्या आहे, ती लिहिली. ठीक आहे. 8 8 8 ह्या 3 वेळा आल्या. ठीक आहे, लिहिल्या. त्याच्यानंतर काय आहे, माझी एक समसंख्या 2. तर बघू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 संख्या मी लिहिल्या. आता ह्यांनी काय सांगितलं, ह्याचं जरा कन्वर्ट करायचं आपल्याला कुठल्या क्रमाने, चढत्या क्रमाने. म्हणजे समसंख्या चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर, म्हणजे चढत्या क्रमाने म्हटलं सगळ्यात छोटी संख्या काय माझी 2 येणार. हे दोन्ही माझे सगळ्यात पहिले येणार. त्याच्यानंतर कुठला येतो, 3 आहे का, 4 आहे का, आहे 4. तर 6 किती वेळा आहे, 2 वेळा आहे, ते लिहिले. 8 किती वेळा आहे, 3 वेळा लिहिले. ओके, ह्या लिहिल्या आम्ही. त्याच्यानंतर ह्या ज्या संख्या आहेत ना, पहिलं सगळ्यात कंडिशन काय, समसंख्या लिहिल्यानंतर सर्व संख्या चढत्या क्रमाने लिहा. म्हणजे संख्या आता ह्याच्या पुढे येणार. 2 2 4 डबल 6 ट्रिपल 8. ठीक आहे, आल्या. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलंय, डावीकडून 7व्या संख्येच्या, डावीकडून आहे का नाही कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन, डावीकडून 7व्या संख्येच्या उजवीकडे चौथी संख्या कोणती असेल. आता आपल्याला पहिली माहिती पाहिजे, ही उजवी आहे, ही माझी डावी बाजू आहे. ठीक आहे, ही मला समजलं, उजवी बाजू डावी बाजू. त्याने डावीकडून 7व्या संख्येच्या, म्हणजे डावीकडून 7वी संख्येची काय झाली, ही डावी. ठीक आहे, पहिली दुसरी तिसरी चौथी 6वी 7वी, म्हणजे हा आपला 3 हा नंबर आहे, हा मेन नंबर आला तर 3. ठीक आहे, या संख्येच्या उजवीकडे चौथी संख्या कोणती असेल. आता ह्याची उजवी बाजू कुठली, ही. ठीक आहे, तिथून चौथी संख्या कोणती आपली बघू शकतो, ही माझी पहिली आहे, ही माझी दुसरी आहे, ही माझी तिसरी आहे आणि ही माझी चौथी आहे. तर माझा याचा आन्सर येईल 7. ठीक आहे, याचा आन्सर येईल 7. आणि मागच्या क्वेश्चन मध्ये अशाच टाईपने सॉल्व्ह करायचं होतं, त्यातनं तुम्हाला काढून अशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. हा क्वेश्चन तुम्हाला अवघड गेला, मला मान्य आहे, कारण काय असतं माहितीये का, जोपर्यंत तुम्ही हे क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते इंटरेस्टिंग होणार नाही. मी काय केलं होतं, थोडस एक्सप्लेन करतो, कारण कॉम्प्लिकेटेड झाला असणार तुम्ही. सगळ्यात पहिले मी काय लिहिलं, विषम संख्या लिहिल्या. त्याच्यानंतर समसंख्या चढत्या क्रमाने लिहायच्या होत्या, त्याच्यामुळे मी समसंख्या साईडला केल्या, त्याचा चढता क्रम काढला आणि त्याच्यात ऍड केलं. आणि ऍड केल्यानंतर मग मी त्याला प्रॉपर जे कंडिशन दिल्या त्या सॉल्व्ह केल्या. मला माहित असेल हा टॉपिक तुम्हाला हार्ड गेला असेल, थोडं समजलं नसेल, त्याबद्दल सो सॉरी. आजचा हा सेक्शन तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करू शकता. आणि लवकरच आपण एक इंग्लिशचा आणि ह्याचा पण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ.